नमस्कार मित्रांनो. इराक, अमेरिका या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे मित्रांनो. आपल्याला वाटत असेल आपण भारतामध्ये असून आपल्यावर याचा काय परिणाम होणार आहे, पण तसं नसून मित्रांनो, आज आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपला गॅस महाग झाला आहे. आता पेट्रोल, डिझेल ह्या गोष्टी महाग होणार आहेत आणि ह्या गोष्टी आता महाग व्हायला सुरुवात झाली. त्याचा थेट परिणाम आपल्या भारतावर दिसायला लागला मित्रांनो. आपल्याला असं वाटत होतं की अमेरिका तिकडे आहे, इराक तिकडे आहे आणि त्याचा आपल्याला काही नुकसान होणार नाही. पण त्याची झळ, त्याचे परिणाम आपल्याला जाणवायला सुरुवात झाली मित्रांनो. एक एक गोष्ट आहे ना हळूहळू महाग व्हायला सुरुवात होणार आहे. आणि असंच जर चालू राहिलं पुढे, आज गॅस हॉटेलवाल्यांना गॅस देणं बंद झालंय. जर गॅस इंडस्ट्री बंद झाली तर हॉटेल इंडस्ट्री पूर्ण ठप्प होईल. हॉटेल इंडस्ट्री ठप्प झाली तर जे हॉटेलमध्ये काम करणारे माणसं आहेत त्यांच्या नोकऱ्या जातील. त्यांच्या नोकऱ्या गेल्या की असे पुढे संकट एकामागं एक संकट उभं राहील मित्रांनो. आणि त्याचा परिणाम थेट भारतावर होईल. आणि आपण जर असे अनेक काय काय होऊ शकतं, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. भारतावर एका कोपऱ्यामध्ये युद्ध चालू आहे आणि त्याचा थेट परिणाम भारतावर कसा होईल, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.